चला तर चालू करूया. आपलं काय जात होतं काल? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स संपला. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं किती सेल्स असतात, के एल एम एन. ठीक आहे, सेल्स असतात एवढे. हां, तर इथे काय झालं, ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन स्टेबल सेल्स. आता बोर मॉडेल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, बोर्स ॲटॉमिक मॉडेल, त्याच्यामध्ये 3 पॉईंट होते, मी तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, तर तो काय म्हणते, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन अ स्टेबल सेल्स. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये रिव्हॉल्व होतात का? नाही. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या बाहेर असतात आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनला त्यांचं सेल असतं, एक स्पेसिफिक ऑर्बिट असतं, त्याच्यामध्ये ते काय करतात, रिव्हॉल्व करतात. कशाभोवती? न्यूक्लियस भोवती. ठीक आहे, रिव्हॉल्व इन स्टेबल सेल्स. दीज सेल्स हॅव अ डिफिनेट एनर्जी. ठीक आहे, आता प्रत्येक सेल्सला काय असते, एक स्पेसिफिक एनर्जी असते. तर द सेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट सेल. The next cell is called the second cell. A symbol n is used for ordinal number of a cell. ठीक आहे, आता प्रत्येक सेलला काय स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. मी तुम्हाला नाव सांगितलं, के एल एम एन. ठीक आहे, फर्स्ट सेलला काय म्हणायचं, फर्स्ट सेलचं नाव काय आहे, के एल एम एन. ठीक आहे, असं स्टेप बाय स्टेप प्रत्येक सेलला काय आहेत, नावं आहेत. अ सिम्बॉल एन इज युज्ड फॉर The symbol n is used for the ordinal number of a cell. ठीक है, the cell are referred to by the symbol K, L, M, N corresponding to the ordinal number n is equal to 1, 2, 3, 4. The maximum number of electrons a cell can contain is obtained by the formula 2n स्क्वेअर. आता इथं काय सांगितलेलं आहे, प्रत्येक सेलमध्ये मी तुम्हाला सेल्स काय सांगितलं. ठीक आहे, सेल्स म्हणजे काय, सेल आणि ऑर्बिट एकच आहे. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक इलेक्ट्रॉन्स किती मावतात, के सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती मावतात, एलमध्ये किती मावतात, मेममध्ये. ठीक आहे, तर आता इथं बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, टेक्स्टबुकमध्ये सगळेजण बघा, द सेल्स आर रिफर्ड टू बाय द सिम्बॉल्स. ठीक आहे, सिम्बॉल्स कोणते कोणते सिम्बॉल आहेत मग, के एल एम एन. समजलं? हां, चला पुढे जाऊया. आता करस्पॉन्डिंग टू द ऑर्डिनल नंबर. आता 1, 2, 3, 4 आपण खाली बघूया टेबलमध्ये. ठीक आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ सेल कॅन कंटेन इज ऑब्टेन्ड बाय द फॉर्म्युला 2n स्क्वेअर. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ n इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन दॅट सेल इन्क्रीजेस. समजलं काही? ठीक आहे, लक्ष द्या. आता जेवढे सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत, कुठं आहेत इलेक्ट्रॉन्स, सेलमध्ये. ठीक आहे, आणि त्याचा फॉर्म्युला आपण 2n स्क्वेअर, हा काय फॉर्म्युला आहे. तुम्ही काय करा, फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, 2n स्क्वेअर लक्षात राहील. आता पुढे बघूया आपण, 2n स्क्वेअर आहे तरी काय. ठीक आहे, ॲज द मॅग्निट्यूड ऑफ n इन्क्रीजेस. As the magnitude of n increases, the energy of an electron in that cell increases. ठीक आहे, जसं जसं मॅग्निट्यूड इन्क्रीज होतं कशाचं, यनचं, तर एनर्जी काय होती, इलेक्ट्रॉन्स त्या पर्टिक्युलर सेलमधली कमी होईल का जास्त होईल, इन्क्रीज होईल ना, म्हणजे जास्त होईल. तर खाली एक तुम्हाला टेबल दिलेलं आहे. ठीक आहे, के एल एम एन हे टेबल तुम्ही करून आणा. ठीक आहे, तुमच्यासाठी हा टास्क आहे. तरी मी तुम्हाला सांगेल कसा करायचा. ठीक आहे, सिम्बॉल काय, के एल एम एन दिलेले आहे. ठीक आहे, एन दिलेला आहे 1, केचं किती आहे 1. फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युल्यामध्ये काही नाही, फक्त 2n स्क्वेअर म्हणजे किती, 2 इंटू जे काही नंबर ऑफ आहेत आणि स्क्वेअरमध्ये घेतला. ठीक आहे, तर केचं किती आहे 1 आहे, म्हणून काय घेतला 2 इंटू 1 स्क्वेअर. समजतं? हां, खाली बघा, राईट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ सेल युजिंग द अबाउट टेबल. आता मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लिहायचे आपल्याला कशामध्ये, इन अ सेल युजिंग अबाउट टेबल. के सेलमध्ये किती, एम सेलमध्ये किती, एन सेलमध्ये किती. ठीक आहे, हा तुमच्यासाठी टास्क राहील. हा. ठीक आहे,
हा जो टेबल आहे तुम्ही व्यवस्थित करा आणि काय अडचण आली तर मला सांगा. आता नेक्स्टमध्ये काय दिलं तुम्हाला, हे बघा, देअर इज अ, दिसतंय सर्वांना? हां. देअर इज अ सिमिलॅरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड सोलार सिस्टम. द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता इथं काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे का? देअर इज अ सिमिलॅरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड सोलार सिस्टीम. एक कंपॅरिझन म्हणजे सिमिलॅरिटी आहे. जे तुम्हाला मी ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगितलं त्याचप्रमाणे आपली सोलार सिस्टीमचं सुद्धा तसंच स्ट्रक्चर आहे, एक सिमिलॅरिटी. ठीक आहे. द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता सन कुठं आहे? सोलार सिस्टीमच्या सेंटरला आहे ना आपल्या. तर जे सन सेंटरला आहे आणि जे बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत, अर्थ, ज्युपिटर, ठीक आहे, जे काय असतात, मार्स, ते प्लॅनेट रिव्हॉल्व करत आहेत कशाभोवती? सन भोवती. तर आपण त्या प्लॅनेटला काय म्हणू? इलेक्ट्रॉन्स म्हणू शकतो. हां. तर आपण एक्झाम्पल, सपोज आपण ते प्लॅनेट्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे, आणि सन काय झाला? सन न्यूक्लियर झाला. त्याच्यामध्ये असं तुम्ही इमॅजिन करा. ठीक आहे, समजतं? विच फोर्स माइट बी ॲक्टिंग इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर, हा क्वेश्चन आला आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हली चार्जड प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. व्हॉट माइट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ द न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. आता मी तुम्हाला सांगितलं प्रोटॉनचा चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन, इथं हेडिंगच दिलेली आहे, पॉझिटिव्ह चार्ज कसं का? प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. व्हॉट माइट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ द न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. फंक्शन सांगा. फंक्शन काय असेल बरं न्यूक्लियस वगैरे? म्हणजे एक न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन असतो का? नाही, न्यूट्रॉन पण असतो ना. जर न्यूक्लियसचा चार्ज कोणता आहे? सगळा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह म्हणू शकतो आपण? पॉझिटिव्ह चार्ज म्हणू शकतो ना न्यूक्लियसचा. कशामुळं? प्रोटॉनचा तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे न्यूट्रॉन आहे तो न्यूट्रल आहे ना. म्हणून न्यूक्लियसचा चार्ज कधी पण लक्षात ठेवा पॉझिटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह आहे. प्रत्येक ॲटमला स्टेबल राहायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट्स. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट्स, ठीक आहे. तर इथं काय दिलेलं आहे? वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 electrons can be accommodated in the cells K, L, M, N respectively. आता तुम्हाला 4 सेल माहिती आहेत, K, L, M, N. आता प्रत्येक सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती बसतात ते दिलेलं आहे. K सेलमध्ये इलेक्ट्रॉन किती बसतात? 2. L सेलमध्ये किती बसतात? 8. M मध्ये किती बसतात? 18. N सेलमध्ये किती बसतात? 32. तर हे तुम्ही रेस्पेक्टिव्हली म्हणजे ज्याचं ते, ठीक आहे. के मध्ये 2, L मध्ये 8, M मध्ये 18, N मध्ये 32 रेस्पेक्टिव्हली. ठीक आहे. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट सेल. आता प्रत्येक गोष्टीची एक कॅपॅसिटी असते बघा. ठीक आहे. एक प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी असते. आता के सेलची कॅपॅसिटी किती आहे? जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2. आणि एल सेलमध्ये जास्तीत जास्त किती बसू शकतात? 8. ठीक आहे. एम सेलमध्ये किती बसू शकतात? जास्तीत जास्त 18. एन सेलमध्ये किती बसू शकतात? 32. तर हे कॅपॅसिटी आहेत. इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम आर डिस्ट्रीब्युटेड इन द सेल्स according to their maximum capacity. The cell-wise distribution of the electron in an atom of an element is called electronic configuration of that element. एकदम सिंपल आहे बघा. ठीक आहे. इथं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ दॅट एलिमेंट. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काय इथं झालं तुम्हाला. ठीक आहे. आता प्रत्येक इलेक्ट्रॉन अलग अलग सेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट आहे. कळालं? के सेलमध्ये किती राहतात, एलमध्ये किती राहतात, एममध्ये किती राहतात, एनमध्ये काय राहतात. डेफिनेशन काय? द सेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ दॅट स्पेसिफिक एलिमेंट. समजलं? इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काय? हां, तर पुढे जाऊया. इथंच डेफिनेशन दिलेली व्यवस्थित एकदा वाचा. सेल्स असतात, प्रत्येक सेल्समध्ये कॅपॅसिटी असते. प्रत्येक सेलची के एल एम एनची काय असते? स्पेसिफिक कॅपॅसिटी असते. कशाची? होल्ड करायची. काय? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन काय असतात? निगेटिव्ह. केमध्ये 2च बसतात, एलमध्ये 8च बसतात. जास्तीत जास्त 7 पण. ठीक आहे. आता 2 पहिला सेल काय? के 2. फक्त
फक्त 2च बसू शकतात का? नाही, त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. एक बसू शकतो. आता एल सेल आहे त्याचे किती 8, 7 बसू शकतात, 6 बसू शकतात, म्हणजे त्याच्या खालचे डिक्रीजिंग ऑर्डर. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, तर पुढे जाऊया आपण. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन समजलं. आता each electron has a definite energy as per the cell in which is present. Energy of an electron in the first cell is the lowest energy. मी प्रत्येक सेलला एक स्पेसिफिक एनर्जी असते. जेवढे कमी इलेक्ट्रॉन तेवढी कमी एनर्जी, जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तेवढी जास्त एनर्जी. इथं काय दिलेलं आहे, एनर्जी. सगळ्यात लो लेवलचा कोणता सेल आहे, म्हणजे पहिला कोणता सेल आहे, के. तर इथं के ची एनर्जी कशी दिलेली आहे, कमी आहे. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. ठीक आहे, एव्हरीथिंग इज क्लिअर. हां, एनर्जी इलेक्ट्रॉन इन द subsequent cells goes on decreasing with the ordinal number of the cell. This electronic configuration of an element ensures that the energy of all the electrons together is the maximum possible. आता द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर समजलं असेल तर हे तुम्हाला समजेल. द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट ensures that the energy. आता एक प्रत्येक सेलला काय असते, एनर्जी असते. सेल्स असतात, प्रत्येक सेलमध्ये स्पेसिफिक. तुझ्यामध्ये केमध्ये 2च बसतात, एलमध्ये 8च बसतात. स्पेसिफिक दिलेलं आहे. द इलेक्ट्रॉन्स गेट अ प्लेस इन द सेल. इलेक्ट्रॉन काय प्लेस व्हायला, प्रोटॉन ग्रुटॉन इथं घेऊ नका, फक्त इलेक्ट्रॉनच्या गोष्टी चालल्यात. ठीक आहे, सेल्स म्हणलं तर इलेक्ट्रॉनच्याच गोष्टी चालल्यात. Electrons get a place in the cell in accordance with the maximum capacity of the electron cell in an atom and the increasing order of energy. Let us now look at the electronic configuration of table of some elements. At table 5.7, the rows 1, 2, 3 are filled in the table according. ठीक आहे. आता खाली दिलेलं एक टेबल आहे बघा, दिसतं सर्वांना. हां, तर त्या टेबलमध्ये तुम्हाला काय दिलं, ॲटम्स, सिम्बॉल्स, इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटम. ठीक आहे. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, क्लोरीन, आर्गॉन, ब्रोम. लास्टचं काय, ब्रोमाइन. तर इथं तुम्हाला सिम्बॉल्स दिलेले आहेत. हायड्रोजनचा सिम्बॉल काय आहे, एच. हिलियमचा काय आहे, एचची. लिथियमचा काय आहे, इथं सिम्बॉल दिलेले आहेत. आणि इकडं काय, इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटम. मी तुम्हाला सांगितलं पहिले, प्रत्येक एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉन सेम नसतात. आता प्रत्येक एलिमेंट्समध्ये एकच इलेक्ट्रॉन राहील का, अलग अलग एलिमेंट्स असतात ना, नाही, डिफर करतं, म्हणजे अलग अलग असतात. ठीक आहे. आता हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, 1. हेलियममध्ये किती असतात, 2. आता पहिल्या हायड्रोजनमध्ये किती, 1 आहे. मग ते कोण्या सेलमध्ये बसेल, के सेलमध्ये बसेल. आणि केची कॅपॅसिटी किती आहे, के सेलची कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे ना. तर हेलियमची किती, हेलियमचा इलेक्ट्रॉन किती आहे, 2. लिथियमचा 3. कार्बनचा इलेक्ट्रॉन 6 आहे सगळे मिळून. नायट्रोजनचा 7 आहे. ऑक्सिजनचा 8 आहे. हे इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. आता सेल्स दिले इकडे बघा, KLMN. के सेलमध्ये किती बसतात इलेक्ट्रॉन, 2. एलमध्ये 8, एममध्ये 18, एनमध्ये 32. तर हायड्रोजन किती इलेक्ट्रॉन आहेत, 1. म्हणजे एलमध्ये बसेल का, नाही ना, एकच आहे ना, पहिल्या सेलमध्ये बसेल. आणि त्याची कॅपॅसिटी केची किती आहे, 2 आहे, म्हणून तिथं एकच बसेल. ठीक आहे. तर समजलं. हेलियमचा किती आहे, हेलियमचे इलेक्ट्रॉन किती आहेत सगळे मिळून, 2. तर पहिला सेल कोणता आहे, केची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची, मग 2 ला 2 तिथं बसतात. आता लिथियमचे इलेक्ट्रॉन किती आहेत, 3 आहेत ना. तर हां, 3 कसे बसवायचे, आता पहिल्या सेलमध्ये तर 2च बसतात, इथं 3 दिले. मग आता पहिला सेल कोणता आहे, के म्हणजे 2 ला 2 टाकून दिले, उरलेले एक समोरच्या सेलमध्ये टाकू शकतो ना. हां, तसंच कार्बन खाली बघा, कार्बनचं किती आहे, 6 आहे. कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग खाली किती टाकू शकतो, खाली 2 टाकतो केमध्ये, आणि उरलेले 4 एलमध्ये टाकून किती होतात, टोटल 6 होतात. तर हा टेबल तुम्ही व्यवस्थित करा. नाही समजला तर मी तुम्हाला सांगेल, एकदम इझी आहे.
इकडे काय दिलं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इन द न्यूमरिकल फॉर्म. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे जर तुम्हाला समजलं असेल तर हे समजेल. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काय नाही. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काही असं नवीन नाही आहे. तर इथं दिलेलं आहे बघा, हायड्रोजनचं किती आहे 1 आहे, खालचं किती हेलियमचं किती आहे 2 आहे, लिथियमचं किती दिलेलं आहे 3, म्हणजे 2 1. आता लिथियमचंच बघूत आपण एक्झाम्पल. ठीक आहे, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 3. पहिल्या सेलमध्ये 2 बसले, 1 एलमध्ये जरा टाकून देणं, मग याचं काय आलं 2 दुसऱ्या डब्यात आहे, 1 दुसऱ्या डब्यात आहे, म्हणजे की या सेलमध्ये 1 एलच्या सेलमध्ये, मग 2 1 घेऊ शकतो आपण असं. हां, कार्बनचं किती इलेक्ट्रॉन 6 आहेत, के सेलमध्ये किती मावतात 2, मग एलमध्ये किती मावतात 4ला 4 द्यायचे टाकून, जास्तीत जास्त 8 बसतात. मग किती व्हायला इथं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन किती राहील कार्बनचं 2,4. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. तर डेफिनेशन खाली काय दिलं, द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इन द न्यूमरिकल फॉर्म कंटेन्स numbers separated by commas. Here the number indicate the electron number in the cell with increasing order energy. ठीक है. For example, the electronic configuration of sodium is 281. It means that the total 11 electrons in sodium are distributed as 2 in the cells K, 8 in the cells L, and 1 in the cell M. The electronic configuration of an atom can also be, textbook मध्ये बघा सर्वांनी. ठीक आहे, of an atom can also be represented by the cells diagram as shown in the figure. आता इथं काय सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं त्या मागच्या टेबलमध्ये मी तुम्हाला वरच्या टेबलमध्ये काय सांगितलं तेच ते खाली दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा सोडियममध्ये, आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11, 11 आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन 11 म्हणू शकतो आपण. ठीक आहे, सोडियम 11 आहेत काय इलेक्ट्रॉन. आता सेल्स बघू, सेल्स म्हणजे काय, पहिला सेल की आला, दुसरा एल आला, ठीक आहे, एम आला. आता हे जे 11 आहेत, 11 आपल्याला बसवायचे आहेत कशात सेल्समध्ये. सोडियम काय आहे एलिमेंट आहे ना. हां, सोडियमचा सिम्बॉल काय आहे Na. सोडियम हा एलिमेंट आहे. तर पहिल्या सेलमध्ये किती बसताल 2 बसताल का, कारण त्याची कॅपॅसिटी 2ची आहे, 2 बसताल. दुसऱ्या सेलमध्ये किती बसताल 8 बसताल. कसं काय, कारण त्याची कॅपॅसिटी 8 आहे ना, 9 नाही बसणार तिथे. ठीक आहे, 8च बसणार. आता 1 उरला ना, 8 आणि 2 किती झाले 10, मग एक इलेक्ट्रॉन उरला, त्याला कुठं टाकला, त्याला पुढच्या सेलमध्ये दिलं टाकून, समजतं, त्याला पुढच्या सेलमध्ये दिलं टाकून. मग किती झालं 2 8 1, पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8, तिसऱ्यामध्ये उरल्याला 1 दिला टाकून, 2 8 1, समजतं. तर आपण यालाच काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणू शकतो. हां, यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. आता व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन तुम्हाला समजलेच असेल. ठीक आहे, सॉरी इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन समजलं असेल. आता हे बघा, व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन हे 2 सांगतो तुम्हाला पेज नंबर 33 वर लास्ट. वी हॅव सीन इन द लास्ट चॅप्टर. आता आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलेलंच आहे की व्हॅलेन्सी मीन्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय अन atom. We also saw that generally the valency of an element remained constant, म्हणजे constant in that compounds. समजलं. तर व्हॅलेन्सी म्हणजे काय, व्हॅलेन्सी म्हणजे काय, एकदम सिंपल. सांगा मला. व्हॅलेन्सी म्हणजे नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स. कोणते बॉन्ड्स, केमिकल बॉन्ड्स कशानं फॉर्म केलेले, ॲटमनं. समजलं. बॉन्ड्स फॉर्म्ड बाय द, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4. ठेवा, पुढे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल. पेज नंबर 34 वर या. हां, इथे तुम्हाला डायग्राम दिलेत बघा, स्केलेटन ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन दिलेले आहेत. हां, तर लक्ष द्या. हायड्रोजन, हेलियम, कार्बन,
दिसतं सर्वांना टेक्स्टबुकमध्ये बघा, वरी जर दिसत नसेल तर. ठीक आहे. हायड्रोजन दिलं, हेलियम दिलं, कार्बन आहे, निऑन आहे, सोडियम आहे. तर हायड्रोजन ते इलेक्ट्रॉन एकच दिसते, बरे दिसते का ते? हां, कसं काय? कारण त्याचं एकच आहे ना, इलेक्ट्रॉन एक आहे. हेलियममध्ये 2 आहेत, तुम्हाला सांगितलं. आता कार्बनमध्ये किती आहेत बघा, 1 4 6 आहेत का? हां, 6 इलेक्ट्रॉन. पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 4. तर निऑनमध्ये बघा, निऑनमध्ये किती आहे? पहिल्या सेलमध्ये 2 आहेत, दुसऱ्या सेलमध्ये किती आहेत? दुसऱ्या 8 आहेत. ठीक आहे. आता तसंच सोडियमचं दिलं, सोडियमचं किती आहे? सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 11 आहेत. तर सोडियमचं सुद्धा कॉन्फिगरेशन इथं तुम्हाला दिसत आहे. आता 11 एलिमेंट आहेत, तर कसे डिवाइड केले त्यानं? पहिल्या सेलमध्ये 2 टाकले, दुसऱ्या सेलमध्ये 8 टाकले, उरलेला एक तिसऱ्या सेलमध्ये टाकला. एकदम सिंपल आहे. तिथं दिलेलं आहे बघा, एन दिसते का? एन काय आहे? सोडियम आहे. म्हणजे एन सिम्बॉल आहे कशाचा? सोडियमला आपण एन म्हणू शकतो, निऑनला एन म्हणू शकतो, हायड्रोजनला एच, ठीक आहे, कार्बनला सी सिम्बॉल. तर आता स्केलेटन ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन एकदा बघून घ्या. डायग्राम फिगरमध्ये दिसत नसेल तर टेक्स्ट बुकमध्ये बघून घ्या. ठीक आहे. आता खाली तुम्हाला झाली यूज युअर ब्रेन पॉवर, तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरायचं. ठीक आहे. आता आपण काय करू, हे बघा, पुढे जाऊयात आपण. हे तुम्ही वरचं वाचून घ्या क्वेश्चन्स. ठीक आहे. याचे आन्सर्स मला क्लासमध्ये देण्याचे प्रयत्न करा स्वतःला. व्हॉट इज द सिम्बॉल, हे काय बघा, सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन वाचून घ्या. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे नेक्स्ट, द कन्सेप्ट्स regarding valency of an element, chemical bonds in the compounds get clarified from the electronic configuration. Atom forms chemical bonds by using electron of its outermost shell. Valency of an atom is determined by the configuration of its outermost shell. Therefore, the outermost shell is called valence shell. Also, the electrons in the outermost shells are called valence electrons. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे एकदम सिंपल भाषामध्ये म्हणायचं, 1 मिनिट सर्वांनी लक्ष द्या. व्हॅलेन्सी म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट सेलमध्ये एलिमेंटच्या, मी पहिल्या सेलची गोष्ट करत नाही, दुसऱ्या सेलची गोष्ट करत नाही, जेवढे सुद्धा आउटर मोस्ट सेल असतात, 1 राहो, 2 राहो, 3 राहो, ती त्याची व्हॅलेन्सी झाली, त्याला आपण व्हॅलेन्सी म्हणू शकतो. समजलं? व्हॅलेन्सी इज नथिंग बट द आउटर मोस्ट सेलमध्ये जेवढे सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण व्हॅलेन्सी म्हणू, त्या पर्टिक्युलर एलिमेंटची. आता कार्बनची बघा, कार्बनचं तुम्हाला सांगेल, कार्बनच्या आउटर मोस्टला किती आहे? 4. तर कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली? 4. समजतं? तर ते इथं तुम्हाला पुढे काय सांगितलं बघा, व्यवस्थित बघा. आता ॲटम काय करतात? केमिकल बॉन्ड करतात. कोणासोबत? दुसऱ्या एलिमेंट सोबत. कशा थ्रू? इलेक्ट्रॉन थ्रू. इलेक्ट्रॉन कोणते इलेक्ट्रॉन? फर्स्ट सेलचे का 2 सेलचे? दुसऱ्या सेलचे. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, जे सुद्धा इलेक्ट्रॉन लास्ट सेलमध्ये असतात. ठीक आहे. आता हे जर समजलं असेल तर पुढचं बघा, इथे तुम्हाला काय झालेलं आहे, हेलियम ॲटम. हेलियमचा ॲटम कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनमध्ये 1, हेलियममध्ये 2. Helium atom contains 2 electrons which are accommodated in the first cell K. हेलियमला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये, हेलियमचे इलेक्ट्रॉन किती आहेत? 2 आहेत. तर 2 कुठं बसतात? पहिल्या सेलमध्ये बसतात, के सेलमध्ये. कसं काय? केची कॅपॅसिटीच 2 आहे ना, कॅपॅसिटी 2 असल्यामुळे बसून जातात केमध्ये, काय हरकत नाही. तर हेलियम हॅज ओनली 1 सेल, केमध्ये बसून जातात. ठीक आहे, 2 असल्यामुळं, म्हणून याचं काही टेन्शन नाही आहे. तर त्याच्या आउटर मोस्ट सेल पण तेच राहील ना. आता 2च इलेक्ट्रॉन आहेत हेलियमला, तर 2ला 2 पहिल्याच सेलमध्ये बसत आहेत. तर पहिल्याच सेलमध्ये बसत असल्यामुळं फर्स्ट अँड लास्ट सेल तेच आहे ना, पहिला पण तेच आणि लास्ट पण सेल आहे. म्हणून
ठीक आहे. तर हेलियमला किती आहे 2, तर आउटर मोस्ट शेल म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2n², फॉर्म्युला लक्षात ठेवा. किती 2. दिस इंडिकेट्स दॅट द आउटर मोस्ट शेल ऑफ द हेलियम इज कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे स्टेबल आहे ना हेलियम का नाही आहे, स्टेबल आहे का नाही एवढं सांगा मला. स्टेबल आहे कारण की ते कम्प्लिटली, पण त्याच्यामध्ये 2च मावू शकतात, तर 2 मावून गेले, 2पेक्षा जास्त मावत नाही पहिल्या शेल, म्हणून ते कम्प्लीट आहे. ठीक आहे. इट इज सेड दॅट helium has an electron duplet. The electronic configuration of the inert gas neon. निऑन काय आहे, तो पण पिरियोडिक टेबल मधलाच आहे निऑन. इथे तुम्हाला पहिल्या टेबल एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं बघा. ठीक आहे. निऑन काय आहे, गॅस आहे, गॅस जसं की ऑक्सिजन वगैरे असतात ना, तसं निऑन काय आहे, इनर्ट गॅस आहे. तर कंटेन्स त्याच्यामध्ये किती 2 सेल्स के अँड एल. एल इज अ व्हॅलेन्स सेल ऑफ निऑन. The electron capacity of L cell is 8. The electronic capacity of L cell is 8. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी किती असते कोणा सेलची सांगितलं, KLMN ची. केची इलेक्ट्रॉन केची किती, के मध्ये किती होऊ शकतात 2, एल मध्ये 8, एम मध्ये 18, 32. ठीक आहे. हे तुम्ही लर्न करून घ्या, व्यवस्थित घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मोस्ट सेल्स ऑफ हेलियम इज कम्प्लिटली. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं का, सेलचं काय भानगड आहे. सेल किती 4 सेल असतात KLMN, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात, किती मावू शकतात ते कॅपॅसिटी तुम्ही लर्न करा. आणि व्हॅलेन्सी कशाला म्हणतात, जे पण आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स असतात त्या पर्टिक्युलर एलिमेंटची आउटर मोस्ट सेल्स म्हणू शकतो आपण. ती व्हॅलेन्सी झाली. कार्बनची आउटर मोस्टला किती आहे, कार्बनचे किती आहेत, कार्बनचे टोटल इलेक्ट्रॉन 6 आहेत. पहिल्या सेलमध्ये 2 बसले, दुसऱ्या सेलमध्ये 4 बसले, म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती झाली 4. समजतं. इट मीन्स दॅट देअर आर. ठीक आहे. आता हे बघा, इट मीन्स दॅट देअर आर 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स सेल ऑफ इनर्ट गॅस. आता इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्याच्यावरच सगळा खेळ आहे. तर आता प्रत्येक इनर्ट गॅस असतात, जसे की आपण वरचाच बघितलेला आहे. ठीक आहे. जेवढे पण इनर्ट गॅस असतात, तर आता ॲरोगॉन सुद्धा दिलेलं आहे बघा. ॲरोगॉन दिलं का नाव कुठं दिसते का, हां, ॲरोगॉन दिला, निऑन दिला. यांच्या आउटरमोस्ट म्हणजे लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, किती असतात इलेक्ट्रॉन 8 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स. समजतं. दॅट इज अन इलेक्ट्रॉन ऑक्टेट. ऑक्टेट कशाला म्हणतात, 8, पेंटा 5, ऑक्टेट म्हणजे 8. ठीक आहे. फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट द व्हॅलेन्सी इज 0. आता व्हॅलेन्सी काय आहे 0. वेन इलेक्ट्रॉन ऑक्टेट और डुप्लेट इज कम्प्लिटेड. आता व्हॅलेन्सी कधी 0 राहील, आता हे बघा, व्हॅलेन्सी 0 राहील जर एखादं पाण्याचं भांडं जर सगळं भरून गेलं, म्हणजे कम्प्लीट भरलं पाण्यानं, तर त्याची व्हॅलेन्सी, ते आपण काय अजून बसतं का पाणी त्याच्यात, म्हणजे फुलफिल आहे, ते एकदम स्टेबल आहे, काही गरज नाही त्याला अजून. ठीक आहे. कम्प्लीट सेल्स आहेत त्याचे, निवांत आहे, म्हणून त्याला आपण 0, त्याची व्हॅलेन्सी किती आहे 0 म्हणू शकतो ना. तर आता इकडं बघा, आता कोणता बी एलिमेंट घ्यावं तुम्ही, कोणता बी एलिमेंट, कोणता इनर्ट गॅसमधला म्हणतो मी, पिरियोडिक टेबल उद्या तुम्हाला मी आणून दाखवतो. इनर्ट गॅसमधला कोणता पण एलिमेंट घ्या, तर त्या एलिमेंटमध्ये तुम्हाला दिसेल की याची जी आउटर मोस्ट आहे किती आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 8 आहेत. इनर्ट गॅसचे सगळ्या एलिमेंटमध्ये लास्ट सेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन आहेत. त्याची व्हॅलेन्सी 0च राहणार, कारण की 8 म्हणजे फुलफिल आहे तो, त्याला गरज नाही. व्हॅलेन्स प्रत्येक सेल भरलेला आहे, जसं भांडं भरलेलं आहे, ते सेल सगळे भरलेले आहेत, त्यांची व्हॅलेन्सी 0 आहे. त्यांना देवाणघेवाण करण्याची गरज नाही. तुम्ही चहा बनवता, तुमच्याकडे पत्ती आहे, साखर आहे, सगळं पद्धतशीर आहे, तुम्ही फर्स्ट क्लास चहा बनवून पिता की नाही, तुम्हाला गरज आहे का पत्ती असताना, भाऊ पत्ती दे थोडी, साखर भरपूर आहे डबा भरून, व्यवस्थित आहे, जेवढी लागते तेवढी, तुम्ही मागता का कोणाला साखर दे, नाही, ती 0 आहे एकदम टकाटक. त्याला व्हॅलेन्सी आपण काय म्हणू शकतो 0 आहे, काय गरज नाही. कमी जास्त असेल म्हणजे देवाणघेवाण जर करायची असेल तर व्हॅलेन्सी येते की तर 1 व्हॅलेन्सी 2 व्हॅलेन्सी जे काय असेल तर. ठीक आहे.
द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स अदर दॅन इनर गॅस show that they do not have electrons octet in their electron octet are incomplete. Regarding hydrogen, it can be said that its electron doublet is incomplete. ठीक आहे, सांगितलं बघा मी तुम्हाला. हे तुम्हाला समजलं का? आता एक अजून एक घेऊता एवढं पेज नंबर 35. सगळेजण पेज नंबर 35 काढा. पेज नंबर 35 मध्ये काय झालं? ॲटम ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट इनर्ट गॅस. एक्सेप्ट म्हणजे इनर्ट गॅसला सोडून सगळ्या एलिमेंटचे काय ॲटम्स हॅव टेंडन्सी टू कंबाईन इच अदर विथ एलिमेंट. आता इनर्ट गॅस म्हणजे काय? त्याला काहीच घेणं नाही, त्याच्याकडे सगळं आहे, गरज नाही, ते फुलफिल आहे. बाबा मी सॅटिस्फाय आहे, माझ्याकडे सगळं आहे, मला काहीच घेणं नाही, तुझं बी नको आणि मी बी देत नाही. त्याच्यामुळे तो काय आहे? फुलफिल आहे. ठीक आहे. यू हॅव सीन फ्रॉम द फॉर्म्युला ऑफ द मॉलिक्युल्स फॉर्मड बाय कॉम्बिनेशन विथ हायड्रोजन. फॉर एक्झाम्पल दिलं बघा. ठीक आहे. H2HCl. HCl काय आहे? ॲसिड आहे. दॅट व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. तर हे दिसतं का तुम्हाला? आता व्हॅलेन्सी हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 का असते माहिती आहे का तुम्हाला? हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 5 असतात की 10 असतात? हां, हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन एकच असतो. हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन एकच असतो, सिंगल इलेक्ट्रॉन असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असल्यामुळं व्हॅलेन्सी किती राहणार? एकच राहणार ना. आउटर मोस्ट शेल आणि पहिला शेल एकच आहे, त्याचा एकच शेल आहे. त्याच्यामध्ये पहिल्या शेलमध्ये किती मावतात? 2 मावतात, जास्तीत जास्त 2 मावतात. इथं हायड्रोजनचे एकच आहे, एक असल्यामुळे पहिल्या शेलमध्ये मावून गेला, दुसऱ्या बी शेलची गरज नाही. तर व्हॅलेन्सी किती झाली याची? 1 झाली. कशाची? हायड्रोजनची. आता जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन of hydrogen shows that there is a 1 electron less than the complete duplex state. सांगितलं बघा. हायड्रोजन shows that there is a 1 electron less than the complete duplex state. एकच आहे ना. तर नेक्स्ट द नंबर आता हे बघा, हे पॅरा बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे पॅरा इम्पॉर्टंट आहे. This number 1 matches with the valency of hydrogen, which is also 1. Moreover, it is learned that electronic configuration of sodium मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 11. पहिल्या सेलमध्ये 2, के सेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1. हॅज 1 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्सी सेल. अँड द व्हॅलेन्सी किती राहणार? याची व्हॅलेन्सी बघा. सोडियममध्ये पहिल्या सेलमध्ये 2 मावले, दुसऱ्यामध्ये 8 मावला, उरलेला 1 तिसऱ्यामध्ये टाकून दिलं. म्हणजे व्हॅलेन्सी किती आहे? 1च. आता तुम्हाला जर कोणी असं दिलं बाबा, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिले 2, 8, 1 काही राहू द्या, 3, 4 राहू द्या, जे लास्टचा नंबर आहे का, लास्टचा नंबर काय असते? व्हॅलेन्सी असते. एकदम सिंपल लागेल. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलं बाबा, असं आहे, याच्यामध्ये व्हॅलेन्सी ओळखा. लास्ट 1 दिसते का? 1 लिहून टाकायचं, व्हॅलेन्सी 1 आहे म्हणायचं. समजलं? तर पुढं लक्ष द्या, आता कळेल. ठीक आहे. हळूहळू इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स सेल अँड द व्हॅलेन्सी. ठीक आहे. आता फ्रॉम दिस यू कॅन लर्न दॅट देअर इज अ जनरल रिलेशनशिप बिटवीन द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट अँड दिस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. याच्यामध्ये एक लिंक आहे बघा, कशात? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये आणि व्हॅलेन्सीमध्ये. आता इथे तुम्हाला काय झालं? सो सोडियम इज ऑल्सो 1 ॲज seen from the molecular formula NaCl. NaCl म्हणजे sodium chloride, NaH, etc. It means that there is some relation between the valency of an element and the number of electron in its valence cells. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये अजून एकदा सांगतो. ॲटम आहे, ॲटमला काय आहेत? सेल्स आहेत. सेल्समध्ये काय फिरतात? इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह आहे. पहिला सेल कोणता आहे? के, दुसरा एल, तिसरा एम, चौथा एम. ठीक आहे. के एल एम एन. पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? जास्तीत जास्त 2. दुसऱ्या सेलमध्ये 8, 18, 32. ठीक आहे. तर
व्हॅलेन्स म्हणजे काय, व्हॅलेन्सी कशाला म्हणायचं, जेवढे सुद्धा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेलमध्ये असतात, एक राहू द्या, दोन राहू द्या, किती राहू द्या, त्याला काय म्हणायचं, व्हॅलेन्सी म्हणायचं. आता व्हॅलेन्सी हे आपण म्हणू शकतो, तर व्हॅलेन्सी झिरो व्हॅलेन्सी कसं काय म्हणू शकतो, जेव्हा लास्ट सेल सगळा भरपूर, मी काय म्हणलं पोटभर आहे, ते चहाचं उदाहरण दिलं तर बघा तुम्हाला, त्याला सॅटिस्फाय आहे, त्याला कोणाची देवाणघेवाण करायची गरज नाही, तर व्हॅलेन्सी किती राहील, शून्य राहील, झिरो राहील एकदम, तर शून्य राहील. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे का. सोडियम इज ऑल्सो 1. ठीक आहे, आता द फॉलोइंग टेबल शोज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स फॉर्म्ड. हे बघा खालचं टेबल दिसत आहे का तुम्हाला, हां, shows that molecular formula of compounds formed by some elements, write the valency of the respective elements obtained from them and also their electronic configuration and the number of their valence electrons in the empty spaces. हे टेबल तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, हे जेवढे पण टेबल आहेत त्यांना एकदा बघून घेऊत. आता इकडं बघा, सिम्बॉल ऑफ एलिमेंट, इथं फक्त एलिमेंट सिम्बॉल वापरले. ठीक आहे, प्रत्येक एलिमेंटचे हायड्रोजन ठीक सिम्बॉल वापरले, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला वापरला, व्हॅलेन्सी किती आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत. ठीक आहे, हे जे म्हणजे फॉर्म्युला हे सगळं व्यवस्थित इथं काय झालं वापरलेलं आहे. हे टेबल तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. हे सिम्बॉल वापरले, काही नाही अवघड नाही, सिम्बॉल वापरले, इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला वापरला. ठीक आहे, हायड्रोजन क्लोराईड HCl नो कंपाऊंड बनेल. ठीक आहे, तर इथं म्हणजे काय, सोडियम आला, सोडियम एच घेतलं इथं, Mg काय, Mg म्हणजे मॅग्नेशियम आहे, Cl2 लावलं, मॅग्नेशियम क्लोराईड झाला, C काय झाला, C आहे, कार्बन आहे, H4 लागले, H4 लागलं काय होतं, CH. तर हे अलग अलग कंपाऊंडमध्ये बदलतात. आता प्लस ते तुम्हाला रिएजंट वगैरे कंपाऊंड ते बनवायला मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. ठीक आहे, तर इथं काय झालं, हे बघा, हे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट इज सेम as the number of its valence electron if this number is 4 or less than 4. On the other hand, when an element has 4 or more valence electrons, the number of electrons by which the octet is short of completion is the valency of that element. हे तुम्ही एकदा वाचून घ्या, समजून घ्या, वाचून समजून घ्या, मी सांगितलं तसंच आहे, एकदा व्यवस्थित तरी पण घेऊन घ्या. तर आपलं आज इनसाइड द ॲटम चॅप्टर नंबर 5 हा आपला पेज नंबर 35 पर्यंत झालेला आहे. ठीक आहे, बाकीचं आपण नंतर बघूया. बाकीचं काय नाही, आता चॅप्टर आपला फिनिश व्हायला आलेला आहे. फक्त हे जे कन्सेप्ट आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. पुढे आहे तुम्हाला आयसोटोप्स आहे. ठीक आहे, आयसोटोप्स आहे, ॲटॉमिक नंबर आहे कसा काढायचा, व्हॅलेन्सी कशी काढायची, हे जे सर्व कन्सेप्ट आहेत ना. आता मी तुम्हाला आज थेरी सांगितलं, थेरी म्हणजे कळतं, अंडरस्टँडिंग करून सांगितलं. आता आयसोटोप म्हणजे काय, हे सगळं जे काय आहे ना ते तुम्हाला मी व्यवस्थित अंडरस्टँड करून सांगेल. हे तुम्ही व्यवस्थित वाचून या. ठीक आहे, चला भेटूया मग, बाय, थँक्यू.